हॅलो, हॅलो, हॅलो. नमस्कार. यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे हे डोक्यात खूप दिवस होतं. पण पुन्हा तेच की खूप टेक्निकल बॅकग्राऊंड लागते, खूप तुम्हाला त्याच्यातली माहिती लागते. अम, आणि खूप तुम्हाला गोष्टी माहिती पाहिजेत. हे फिअर होतं मनात थोडं. पण त्याच्यानंतर असं वाटलं की आपल्याकडे खूप गोष्टी आहेत सांगायला, की ज्या समोरच्या व्यक्तीला प्रवृत्त करू शकतात काहीतरी चांगलं करण्यासाठी. आणि त्याच्यासाठी मी शेवटी यु नो थोडी ChatGPTची हेल्प घेतली, AI ची हेल्प घेतली आणि गोष्टी थोड्या स्वतःसाठी सोप्या करत गेले, की नाही हे येईल आपल्याला, असं सतत बजावत गेले. आणि अशा पद्धतीने मी तुमच्यासमोर आत्ता आहे. बघायला गेलं तर जर्नी खूप एक्साइटिंग आहे, थ्रिलिंग आहे आणि खूप काही समोरच्याला देणारी आहे. असंच जेव्हा बोलता बोलता वाटलं, की ठीक आहे, माझ्याकडे खूप गोष्टी आहेत देण्यासारख्या, पण काय आहेत हे सुद्धा शब्दात मांडणं खूप अवघड असतं. आणि तेव्हा वाटलं, की चालू करूयात. जर फॉर्च्युनेटली हे सगळं चाललं, लोकांना आवडला, लोकांना अपील झाला, तर ऑटोमॅटिक त्याच्याखाली जर कमेंट्स आल्या, की तुम्ही ह्याच्यावर सांगा, तुम्ही ह्याच्यावर सांगा, तर डेफिनेटली सांगू शकते. पण मला जे आज कळलंय माझ्याबद्दल, जो आपण आपला व्हाय विचारत असतो, ह्या गोष्टींना सगळ्या ऐकायला खूप छान असतात, टू बी व्हेरी फ्रँक, की तुम्हाला तुमचा व्हाय कळला पाहिजे. किंवा खूप मोठे मोठे कोचेस तुम्हाला विचारतात, की व्हॉट यू वॉन्ट टू एक्झॅक्टली अचीव्ह इन युअर लाईफ. आता ह्याच्यावर उत्तरच नाही आपल्याकडे. ना आपल्याला कुठल्या एज्युकेशनमध्ये शिकवलेलं आहे, ना कुठल्या आपल्याला यु नो स्कूल सिस्टीममध्ये शिकवलंय, ना कॉलेजेसमध्ये शिकवलंय. त्यामुळे हा हा प्रश्न विचारायला जितका सोपा आहे, तितका समजायला अतिशय कठीण आहे. म्हणजे मला नाही वाटत, की अनेक कोचेस सुद्धा जे आहेत, मी चांगल्या ह्यानी म्हणतेय, की त्यांना सुद्धा आजही ते झगडत असतील या गोष्टीसाठी, की व्हॉट आय वॉन्ट टू अचीव्ह इन माय लाईफ. माझा व्हाय काय आहे? हा हल्ली ना हा प्रश्न खूप कॉमन झालाय. जो अतिशय मोठा ठळक प्रश्न आहे ऍक्च्युली, की खरंच आपण का आलोय ह्या आयुष्यात. आणि ह्या जर्नीत जेव्हा तुम्हाला तो प्रश्न, माझ्या मते एखादा प्रश्न तुम्ही जेव्हा स्वतःला बॅक ऑफ द माइंड 10,000 वेळा विचारता ना, तेव्हा ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक त्या प्रश्नाचं उत्तर हळूहळू उलगडायला लागतं तुमच्या समोर. असं सी एनलाइटमेंट एनलाइटमेंट आपण जी म्हणतो ती अशी अचानक एका दिवसात कधी येत नाही. त्याच्यामागे सातत्य असतं, त्याच्यामागे अनेक वर्ष अनेक गोष्टी आपण इनडायरेक्टली करत असतो. ठरवून एखादी गोष्ट होते अ, असं प्रत्येकाकडनं नाही होत. इनडायरेक्टली जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपण सातत्याने काम करतो, तेव्हा ती एनलाइटमेंट तेव्हा तिथे चालू झालेली असते ऑलरेडी. तसं मला काही दिवसांपूर्वी जाणवलं, की माझा व्हाय काय आहे किंवा मी कशासाठी आली आहे, तर मला तो व्हाय जो दिसला तो टू गिव्ह अ कॉन्फिडन्स टू नेक्स्ट पर्सन, टू गिव्ह अ मोटिवेशन टू नेक्स्ट पर्सन फॉर पॉझिटिव्ह थिंग्स. किंवा अ, की एखाद्याला पुश करायचं चांगल्या गोष्टीसाठी, एखाद्याला खूप खुश ठेवायचं. एखादा खुश होतो तुमच्या आजूबाजूला राहून आणि एखाद्याला ते बळ मिळतं कुठलंही काम करायचं किंवा इट मस्ट बी अ व्हेरी स्मॉल थिंग, पण ती ती व्यक्ती तुम्हाला ते बळ देते. बरं, आता हे असं आहे का, की मी अचानक आज हे काम चालू केलंय? नाही. हा अभ्यास आहे. आपण जे म्हणतो ना, स्वतःवर अभ्यास करावा लागतो. तर हे मी अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून करतीये आणि करतीये हेही म्हणणं योग्य नाहीये. तो माझा स्वभावधर्म आहे, की ते मी करत आलीये. आणि त्याच्यामुळे कदाचित काही गोष्टी खूप सुलभ, सोप्या, सुकर झाल्यात. जर्नी खूप एक्साइटिंग झाली या सगळ्यामुळे. पण आज येऊन हे कळतं, की कशामुळे झालं हे सगळं. जेव्हा आपण आपला एक मागचा कप्पा उलगडतो, मागचा दिवस उलगडतो, मागची अनेक वर्ष उलगडतो, तेव्हा कळतं, अरे हो, मी हे करत आले. आता ह्याला तुम्ही मॅनिफेस्टेशन म्हणा किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा किंवा एखादी गोष्ट आपल्याला पॉझिटिव्हिटी देते, असं आपण जर काही म्हणलो, तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच सांगतो, की जे तुम्ही पहिल्यापासून करत आलेला आहात सातत्याने एखादी गोष्ट, चांगली गोष्ट अर्थात, जर ती करत आला आहात, तर त्याच्याशीच रिलेटेड तुमचा व्हाय असू शकतो.
तर बघा तुम्हाला पटतंय का? मला असं वाटलं की हे तुमच्या बरोबर आज शेअर करावं, की माझा जो भाई आहे, मला जो मिळालाय, टू कीप एव्हरीवन हॅपी हू इज अराउंड मी, जे माझ्या आजूबाजूला आहेत किंवा जे माझ्या आयुष्यात येतात, आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स द्यायचा. हा व्हाय माझा मला कळला. तेव्हा हा कॉन्फिडन्स आला, की हो, आता मी YouTube चॅनल कसाही असू देत, मी करू शकते. हे माझं मला एक एक पुश मिळाला, की हो, आता मी हे करू शकते. तर मला सांगा तुम्ही, तुम्हाला हे आवडतंय का? हे पटतंय का? आणि मी हे अगदी असं म्हणणार नाही, की कमेंटमध्ये मला लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटलं तर सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटलं तर लाईक करा. पण कमेंटमध्ये नक्की काही ना काही लिहा, की हो, आम्हाला आवडेल ह्याच्यावर ऐकायला. हो, आम्हाला आवडेल तुम्ही जर हे सांगितलं तर. हो, आम्हाला आवडेल. कॉन्फिडन्स म्हणजे काय ह्याच्यावर सुद्धा तुम्ही काही 4 गोष्टी सांगितल्यात तर आवडतील. काय होतं ना, इकडच्या बाजूला बसून मला ते कळतं किंवा आमच्यासारख्या लोकांना ते कळतं, की ओके, हे कन्फ्युजन आहे आता सोसायटीमध्ये. तसं म्हणायला गेलं तर खूप कन्फ्युजन्स आहेत. माहितीच आहेत. पण एक्झॅक्टली ते जर निश कळलं, तो जर युनिक पेन पॉइंट कळला ना, तर त्याच्यावर बोलता येऊ शकतं. तर मला पुढचं मॉड्यूल जर बिल्ड करायचं असेल, तर तुमच्याकडनं नक्की आवडेल ऐकायला. आणि नाही कमेंट आत्ता जरी केल्यात, काही दिवसांनी असेल, काही वर्षांनी असेल, तरी माझा एक अजेंडा ठरलाय, मी त्याप्रमाणे नक्कीच बोलत जाईन तुमच्याशी. थँक यू.